हिंमत असन त्यांच्यामध्ये एवढी तर त्यांनी ते गुन्हे दाखल केले पाहिजे उद्धव साहेबावर. नीलम गोरेताईकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहे. उद्धव साहेबाबद्दल बोलले म्हणून मी म्हणत नाही, पण कुठल्याही नेत्यांना कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ काही पुरावे असं न देता आपण बोलत असाल तर ते वायफळ आहे. तुम्हीसुद्धा ते छापू नये, त्याच्यावर वाच्यता करणं मला वाटत नाही चांगलं आहे म्हणून. आणि दिली असेल तर कोणती गाडी दिली, कोणत्या क्रमांकाची दिली सांगावं, गुन्हे दाखल करावे. मला मुनाल गोरेताईबद्दल त्या सभापती होत्या, विधान परिषदेच्या उपसभापती होत्या, आहे सध्या. त्यांनी असं बिनबुडाचे आरोप असं खरंच घेत असन तर मग रणरागिणीसारख्या समोर या. आणि बोलून पद गमावण्यापुरतं बोलायचं असेल कोणाला जर अशा पद्धती तर चांगलं नाही कोणाबद्दल. म्हणजे उलट मला असं बोलणाऱ्यांच्या विरोधात मला वाटतं सेनेनं सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे. काही फायनान्स कंपन्या आणि काही बँक आपण पाहतोय का अतिशय अन्यायकारक पद्धतीनं. म्हणजे काही तर आम्ही असं पाहिलं का नवरा बायको गाडीनं जात असतं आणि मधातच फायनान्सवाले येतं आणि ती गाडी घेऊन जातं. म्हणजे अपमानित तर करतंच पण बेकायदेशीर पण करता येईल. जेवढ्या फायनान्स कंपन्यांना बेकायदेशीर व्याजही लावलेले आहे, त्याची बेकायदेशीर वसुली केल्या जातं, या सगळ्या गोष्टीवर एक आम्ही मोहीम आता सुरू करतो आहे. कुठल्याही बँकेंना, मी जरी बँकेचा अध्यक्ष असलो तरी कुठल्याही बँकेंना बेकायदेशीर वसुली करता येणार नाही. जे काही करावं असेल ते नियमाच्या आत करून करावं लागेल, सगळ्या प्रोसेस करून करावं लागेल. प्रोसेस सोडून केला तर मग मात्र प्रहार सोडणार नाही. आता कुठल्याही फायनान्स कंपनीनं याच्यानंतर मधात जर गाडी ओढून नेली तर त्याचा सामना प्रहारसोबत राहणार आहे. त्याला जशाच तसे उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद कलेक्टर आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा घेतली पाहिजे. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.